कारण ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये जीवदानं मिळाल्यात ना त्या वेळेला हानिकारक राहिलेत. राजाचा पहिल्या बॉलवरचा थाट काहीसा निराळा होता. ऑन साईडला मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न तो मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळाला. विजूजी दळवी, विजूजी तळेकर, त्याच वेळेला संदीपजी कदमसर यांना आपण पाहत आहात. एक चांगला बॉल इथे डिलिव्हर झालाय. पहिल्या बॉलवरती संधी निर्माण करण्यात आली होती, परंतु त्या संधीचं सोनं इथे करता आलेला नाहीये बॅटरला. आणि त्याच वेळेला यष्टिरक्षकाकडून चुकी देखील झाली आहे. जीवदान प्राप्त झालंय. क्रिकेटमध्ये जीवदानं फारसे हानिकारक राहत असताना पाहायला मिळालेत. स्कोर कार्डवरती 1. पहिला चेंडूचा खेळ संपल्यानंतर पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे राजा सातत्याने करतोय. फ्लड लाईट्स मध्ये बॅटिंग करणं संदेशने आवर्जून त्याच्या बाईट्स मध्ये सांगितलं होतं की आम्हीही टॉस जिंकलो असतो तर बॉलिंग करणं पसंत केली असती, परंतु बॅटिंग आली वाट्याला, इथून रन्स बनवायचे आहेत. आणि या मैदानावरती ज्या ज्या वेळेला या खेळाडूंना आपण मैदानावरती उतरताना पाहिलंय त्या वेळेला त्यांच्या बॅटमधून धाबा आल्यात. संदेशच्या अफलातून इनिंग या मैदानाच्या आठवणी राहिल्यात. अगदी त्याच वेळेला राजाचा थाट काहीसा निराळा राहतो. परंतु आज अक्कलकोट ग्रुप मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, परंतु कुठेतरी असं भासतंय की लंगोटी मित्रमंडळच खेळतोय की काय मैदानावरती. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. हलक्या हाताने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. आपला हजर दबावीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना तिथे आपण क्षेत्ररक्षकाला पाहतो आहोत. रन्स मिळणार नाही. लगातारचे चेंडू निर्धाव स्वरूपाचे आल्यात. प्रेशर क्रिएट करतील हे जे डॉट बॉल आहेत ते बॅटरवरती, कारण पहा मोठी संधी निर्माण करू दिली नाहीये, बॅटरला मुभा दिली नाही. वारंवार चेंडू आपण पाहिले खोलात टाकण्याचा प्रयत्न केलेत. जास्तीचे चेंडू उजव्या हस्तीच्या बाहेर ठेवलेत. यावेळेचा बॉल प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. चेंडू ट्रॅव्हल होतो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. या वर्षीच्या माध्यमातून आपण या चौथ्या पर्वाच्या माध्यमातून हे नवं गीत या सादर करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. विशेष सहकार्य विजूजी तळेकर यांचा आभार. हाफ ट्रॅकर ऑन साइडला. जितका शॉर्ट बॉल तितकाच लांबवरचा स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आखूड टप्पा, आकाशाशी गप्पा. ठोकलाय षटकार. एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. राजाच्या बॅटमधून ऑन साइडला त्याने षटकार ठोकलाय. हा स्वाभाविक खेळ आहे त्याचा. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकापासून तो अशा रीतीचे स्ट्रोक खेळतो. स्थिती कोणतीही असू द्या त्याची मनस्थिती कदापि बदलत नाही. रन्स गोळा करण्यासाठी दांडला जातो. पहिल्या षटकाच्या अंती 11 धावा धावफलकावरती आहेत. एक झेल निसटला होता प्रणयच्या माध्यमातून, त्याने चुकी केली. तिथून पुढे चांगल्या रन्स येत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येईल. गोलंदाजी मार्कवरती याकिबला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. प्रणय कदम स्वतःचा टीमचा कॅप्टन यशांच्या पाठीमागे आहे. त्याने काही अंशी एक झेल सोडला होता. तिथून पुढे जीवदान मिळाल्यानंतर राजा मैदानावरती अजूनही उभा आहे. एक वाईडिस लॉंग ऑफ तैनात करण्यात आला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जिथे मात्र तैनात पाहायला मिळतात. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, पॉइंट. यावेळेचा बॉल ऑन साइडला संदेशच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. प्रयत्न चांगले होते झेल घेण्याचे, परंतु ठाऊक होतं की झेल होऊ शकणार नाही. बॉडीचं संतुलन बनलेलं नाहीये. बाउंड्री लाईन वरती एक चांगल्या दर्जाचे प्रयत्न तिथे पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्लॉट मध्ये बॉल होता. ऑन साइडला मनगट वळवली. ग्रीप काही अंशी इथे मिस झाली होती, परंतु या एफर्ट्स बद्दल कौतुक निश्चित होईल.
कारण हवेमध्ये झेपावला, पाय अडकला आणि तिथे एक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अमित शेलार होते त्या ठिकाणी. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 12. राजा ऑन स्ट्राईक, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार इथे आलेला पाहायला मिळालाय. यावेळेला लोअर फुलटोज आहे, पॅरलल फ्लॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. थाट मैदानाच्या आतमध्ये आता मात्र सुरू झालाय. मागील 3 बॉलवरती त्याच्या बॅटमधून 16 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. रन्स आल्यात. संघाची धावसंख्या आता मात्र वेगाने वाढू लागली आहे, पुढे सरकतीये. अगदी झंझावाती खेळ साकारला जातो. यावेळेचा बॉल खाली राहिला होता, बॅटची आतली कडा घेतली. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल इथे कंप्लीट करण्यात येते. हे चौथं पर्व जसं आला ना, चौथ्या पर्वाच्या माध्यमातून अनेक बदल या स्पर्धेच्या माध्यमातून जे पाहायला मिळाले. विजेत्या संघाच्या संघ मालकाला 1.5 तोळ्याची चैन दिली जाणार आहे. तथा या मैदानावरती जे बदल पाहावे तितकेसे कमी आहेत. समोरच्या बाजूला मुख्य स्टँड आपण पाहतोय. आडवा बॅटने जास्त फ्लिक टॉप द रिस्ट, मनगट वळवली आहेत, केव्हा दिशा दिली, मॅचची बदलणार दशा. रन्स येतील 4, हा आला चौकार. आपण पाहतो आहोत चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या 23 धावा धावपलकावरती आहेत. गाडीचे मालक स्वतः गौरवजी सावंत यांची ही गाडी आहे. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने मिसक्यूट झालाय. क्षेत्ररक्षक नाही आहे, वॅकेंट्स एरिया. रन्स निश्चित मिळतील. 2 धावा इथून कंप्लीट करण्यात येत आहेत. संदेशच्या पर्सनॅलिटीवरती जाऊ नका, त्याची मेंटॅलिटी फार स्ट्रॉंग आहे. चांगले स्ट्रोक तो खेळतो. तर या ठिकाणी या कोंडी विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि दिलदार व्यक्तिमत्व ज्यांचं सहकार्य आपल्याला लाभतं आणि या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार राजेदादा सकपाळ यांचं आगमन झालंय. दादा आपलं हार्दिक असं स्वागत. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आदरणीय राजेदादा सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5व्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं. 44,444 रुपये. मैदानाच्या आतमध्ये एक चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती धावा आपण 26 पाहतोय. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. करंट रन रेट 13च्या धावगतीने अक्कलकोट ग्रुप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. सेकंड मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. आपण पाहतोय PTPL. एक घेऊया छोटासा ब्रेक, डीजेकडे जाऊयात आणि एक मधुर संगीत. दगडीला ऑफिशियल्स म्हणून आपण पाहतोय गणेशजी बाविस्कर सर आणि त्यांच्या साथीला. मैदानाच्या आतमध्ये बंटीजी जाधव, तर तिसरे ऑफिशियल अतुलजी तळेकर यांना आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपला. 26 ऑन दी बोर्ड आहेत. विदाउट लॉस आघाडीची जोडी जमली आहे. संघाचे सहकारी म्हणत असतील KNCC या संघाचे, याची दाण देगा देवा, कोणीतरी विकेट घ्यावा. विकेट घ्यावी लागेल, कारण हे दोघं जर का मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभे राहिले तर अक्षरशः थैमान घालतील. रन्स गोळा करण्यासाठी जाणले जातात आघाडीचे दोन्ही फलंदाज. आता मात्र निर्बंध जे मात्र शिथिल झालेत. आपण पाहतो डीप पॉइंटला डीपमध्ये 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट. यावेळेचा बॉल बॅटची आतली कडा घेतली, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तिथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉलने सुरुवात होत असताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या
स्थिरावलेली आहे ती 26. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअरला एक डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, टॅशवेला डीप पॉइंट, 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहत आहोत. पुढचा बॉल यावेळेला फटका डाऊन द ग्राउंड खेळलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर संदेश करणाऱ्याच्या बॅटमधून येतोय हा षटकार. जी हाँ, मैं हूं. अगदी संघ संकटामध्ये असेल त्यावेळेला खलनायक बनतो. संदेश करणारे बॅटिंग करतोय. षटकाराला संघाची धावसंख्या 32. आणखीन एक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. खाली राहिला बॉल. संदेश करणारे मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर सध्या दगडीला धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना पाहायला मिळाली आहे. त्याने एकंदरीत 2 षटकार, जिथे आपण 1 षटकार 1 चौकार ठोकलेला पाहायला मिळालाय. तो स्वतः आपण पाहिलं तर 15 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. संदेश करणाऱ्याला आपण स्ट्रायकर वरती पाहत आहोत. पुढचा बॉल ओव्हर विकेटने. यावेळेचा बॉल ऑन साइडला. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या दिशेने. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगातच मारला हा बॉल. यावेळेला प्लेड ऑन विकेट प्राप्त केली आहे. एक क्विक कर्बनी त्या हाताला ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची आतली कडा. तदनंतर यशांचा वेध. धक्का क्रमांक पहिला संदेश करणारे. इथे होईल 38 या धावसंख्येवरती. संघाला पहिला धक्का लागलाय. क्रमांकावरती अक्षय जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 38 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दमदार झाली आहे, शानदार झाली आहे, वजनदार झाली आहे, दर्जेदार होत असताना पाहायला मिळाली. कारण आघाडीच्या दोन्ही बॅटरने चांगला स्थान दिलाय. 38 धावा धावफलकावरती पहिला धक्का. विकेट प्राप्त केली. अक्षय जो काही बाद होत जिथे आपण संदेशला आपण पाहिलं बाद होत असताना, परंतु त्याच्या बॅटिंगच्या हायलाइट्स आपण पाहतोय. ऑन साइडला चौकार. तदनंतर हा समोरच्या दिशेने ठोकलेला षटकार पाहायला मिळाला. हलक्या हाताने चिप केलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जोखीम घेतली, रिक्स घेतली. सिंगल कंप्लीट होती. एकेरी धाव. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या जिथे 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 3 षटकांचा खेळ संपला. या पण टेनिस क्रिकेट .in कडे जाऊयात आणि जिथे संदेश करण्याच्या या इनिंगच्या हायलाइट्स आपण पाहूयात. काय दर्जेदार इनिंग त्याने साकारली होती. सुरुवातीपासूनच अटॅकिंग इंटेंट त्याने दाखवला. हा बॉल पहा लोअर फुलटोज होता, ज्याला ऑन साइडला मनगट वळवत असताना त्याने केवळ दिशा देत चौकार ठोकला होता. तदनंतर समोरच्या दिशेने जो उसळी घेणारा बॉल गुडलेन स्पॉटवरचा त्याला अपीश आणि पनिश केलं होतं समोरच्या दिशेने षटकार ठोकत असताना. तदनंतरचा हा बॉल अगदी रडारमध्ये आला. बॅकफुटवरती आला. वेट ट्रान्सफर केलं. एक चांगला स्ट्रोक संदेश करण्याच्या बॅटमधून षटकार येत असताना एकंदरीत 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 39 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना अक्कलकोट ग्रुप.
स्क्रीनवरती आपण सध्याच्या घडीला ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो, PTPL या वर्षीच्या हंगामामध्ये नाविन्यपूर्ण बदल घेऊन आली आहे. अनेक संकल्पना ज्या राबवल्या जातात ना, त्याच्या पाठीमागे एक हातभार आणि एक हात नेहमीच असतो. ओमकार गाडगे यांच्या माध्यमातून ही संकल्पना आणली आहे. पहा, एक स्कॅनर तुम्हाला काही वेळातच आपल्या स्क्रीनवरती येईल. त्या स्कॅनरला तुम्हाला स्कॅन करायचं आहे. तुमच्या समोर एक फॉर्म उपलब्ध होईल. त्याच्यावरती तुमचं स्वतःचं नाव, तुमचं स्वतःचं गाव, तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर, तदनंतर PTPLच्या फीडबॅक तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. आणि सिद्धेश सेठ युवा मंच हा जो इंस्टाग्राम पेज आहे त्याला तुम्हाला फॉलो करायचा आहे. परंतु जर का तुम्ही त्या पेजला फॉलो केला नाही आणि भाग्यवान विजेत्यामध्ये तुम्ही आलात, जर तिथे तुम्हाला आढळलं की तुम्ही फॉलो केलेलं नाही आहे, तर तुम्हाला कोणतेही पारितोषिक दिलं जाणार नाही. या गोष्टी अनिवार्य आहेत, तर तुम्हाला कराव्या लागतील. तिथून तुम्ही भाग्यवान विजेते राहाल. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक रात्रीमध्ये, प्रत्येक रजनीमध्ये आपण देत आहोत पारितोषिक. 39 पुढचा बॉल उजव्या रेषेच्या बाहेर कट केला, पॉइंटला डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती इथे टोकला अक्षय जाधवने चौकार. खरं तर आपण पाहिलं ना, तर या पोलादपूर तालुक्यामध्ये बैलगाडा शर्यत नाही, जास्तीच्या झुंजूंवरती लक्ष दिलं जातं. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. अंचित होते, झेल निसटला त्यांच्या हातामधून. चुकी होतीये. पुन्हा एकदा एक जीवदान प्राप्त होईल. दोन्ही बॅटर अक्षय जाधव आणि त्याच वेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये अक्षय घाडगेला पाहतोय आणि अगदी त्याच्या साथीला मैदानावरती जिथे बॅटिंग करणारा राजा, या दोन्ही खेळाडूंना पाहिलं तर खऱ्या अर्थानं दोघांनाही एक एक जीवदान मिळालेत. अक्षय घाडगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या ती 44. शैलेश केसरकर गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. फिरकीचा जादूगार. 2 बॉल फ्लाईट त्याने दिली होती. कट करण्याची मुभा दिली, किंवा संधी निर्माण केली, त्यावरती दोन्ही फटके फसलेले पाहायला मिळालेत. पुढचा बॉल गोलंदाज उजव्या सीच्या बाहेर थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. आणखीन एक चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा आलाय. शैलेश केसरकर एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये त्याने साकारली आहे. या षटकामध्ये 5 आल्यात. रन्स त्याने थांबवल्यात. एक संधी देखील त्याने निर्माण केली होती जिथे विकेट प्राप्त होऊ शकलेली नाहीये. संघाची धावसंख्या धावपलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय जिथे 44 आहेत. यावेळेचा बॉल फटका फसलाय. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. मॅचची गोल्डन विकेट. राजा घाडगे बाद. चौथं पर्व जसं आला ना, चौथ्या पर्वाच्या पहिल्याच मॅचच्या दरम्यान पहिला संघ 5व्या पर्वाची नाव नोंदणी करण्यात आली. स्वर्गीय भानुदास मोहिते 11 हनुमाननगर या टीमला आपण पाहिलं ज्यांनी नाव नोंदणी केली आहे. आपल्याला ही संधी असेल, आपला संघ जर 5व्या पर्वामध्ये उतरायचा आहे तर आपण टोकन देऊन आपण या स्पर्धेमध्ये आपल्या संघाची नाव नोंदणी करू शकता. 5व्या पर्वामध्ये कार दिली जाणार आहे. चौथ्या पर्वामध्ये विजेत्या संघाच्या संघमालकाला सायकल तर दिली जाणारच आहे, बरोबर त्याच सोबतीने 1.5 तोळ्याची चैन देखील दिली जाते. पुढचा बॉल कोलातला फ्लाइट पुन्हा एकदा दिली. पंचाकडे अपील करण्यात आली आहे, परंतु ही स्ट्रॉंग अपील दोन्ही पंच एकत्रितपणे येऊन चर्चा करतील. निर्णय काय दिला जातो पाहावं लागेल, कारण बाउंड्री लाईन वरच्याही क्षेत्ररक्षकाने अपील केली आहे. अपील किती महत्वाची आहे पाहावी लागेल, कारण प्रत्येकाची स्ट्रॉंग अपील इथे पाहायला मिळाली. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहेत KNCC या टीमचे. फलंदाज बाद. OUT कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज बाद.
खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या माहितीसाठी DRS आपण केवळ जो आहे ना व्हाईट बॉल आणि वेस्ट साईड साठी देतोय. तुम्ही कॉट बिहाइंड साठी आणि लेग बी फोर साठी तुम्ही जर का DRS मागाल, लेग बी फोर साठी इथे DRS ठेवण्यात आलाय, तर कॉट बिहाइंड साठी कोणताही DRS आपल्याकडे अवेलेबल नाही आहे प्रत्येक संघाच्या माहितीसाठी. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 44. फलंदाज लगातारच्या 2 बॉलवरती 2 बाद झाल्यात. शैलेश करणारे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. 44 धावा शैलेश करणारे मैदानाच्या आतमध्ये. शैलेश केसरकर 2 बॉल 2 विकेट. यावेळेस चेंडू उजव्या सीच्या बाहेर इथे पाहायला मिळाला. फ्लाइट देण्याचा प्रयत्न त्याने केला. या षटकामध्ये धावा थांबल्या. केवळ आणि केवळ 5 धावा देत असताना 2 फलंदाजांना बाद करणारे हे षटक. वेस्ट साइड साठी DRS ची मागणी करण्यात आली. बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यू घेतला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. टीव्ही अंपायर वॉर रूम मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील पंच म्हणून ज्या पंचांकडे पाहिलं जातं या आपण आमंत्रित करतो आहोत. अर्थात सध्या घडीला संदीपजी माने सर यांच्याकडे लक्ष वेधलं जाईल. टीव्ही अंपायर स्वतः जुळत असताना पाहायला मिळतील. 21 ते 22 वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. फेअर डिलिव्हरी स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 44. 3 फलंदाज बाद. तिथे षटक संपलंय एकंदरीत चौथं. या राजा गाडगेच्या इनिंगच्या हायलाइट्स आपण स्क्रीनवरती पाहणार आहात. राजा गाडगेची बॅटिंग. पहिल्या बॉलवरती त्याने ऑन साइडला चौकार ठोकला होता, जिथे मात्र अगदी तिसऱ्या बॉलवरती चौकार. तदनंतरचा हाफ ट्रॅकर बॉलवरती पुल करत असताना स्पेअर लेग सीमारेषेच्या बाहेर त्याने षटकार ठोकला होता. तदनंतर आणखीन एक षटकार आपण पाहिला लोअर फुलटोस बॉलवरती बॅकफुटला येत असताना एक फ्लॅट पॅरलल षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. तदनंतर फ्लाइट देण्याचा प्रयत्न पुढ्यात आला आणि समोरच्या दिशेने मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नात जिथे मात्र राजा बाद होत असताना आपण पाहिला. मैदानावरती आणखीन एक नवीन गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती ओम मोरे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. ओम मोरे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5. पहिला बॉल यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. बॅटरला इन्व्हिटेशन होतं ड्रॉय करण्यासाठी. पुढे सरसावला होता. अगदी पहिला बॉल ओम मोरेच्या माध्यमातून चांगल्या दाटणीचा इथे हाताला जात असताना आपण पाहतो आहोत. आदरणीय या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थिती नोंदवली जाते. राजेदादा सकपाळ साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहतो आहोत. तथा परमनंट सचिव म्हणून या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे युवराजी दाभेकर साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. उजव्या सीच्या बाहेरचा बॉल अगदी दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. परमनंट सचिव हा जणू काही त्यांच्या पाठीमागे एक सर्वाधिक मानाचा तुरा आहे. कारण अनेक खुर्च्या खाली होतात भरतात, परंतु हे जे नाव आहे ना ही खुर्ची कदापि खाली होणारही नाही आणि कोणी करूही शकणार नाही. युवराजी दाभेकर यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपण करूयात. स्कोर कार्डवरती धावा सध्या घडीला आहेत त्या 45. 3 फलंदाज बाद. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे ओम मोरे. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर ठेवला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना चेंडू पाहायला मिळतो आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निश्चित झाली आहे. स्कोर कार्ड वरती धावा सध्या घडीला 46 आहेत. पंचेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 45 ऑन दी बोर्ड. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 45. जिथे 5वं षटक. धावा थांबल्या राजा आणि तिथे संदेश करणारे बाद झाल्यानंतर रन्स थांबला. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पुन्हा एकदा शरीर भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक क्विक आणि एक चिकी सिंगल इथून अर्जित करण्यात येईल, परंतु धावा थांबल्यात. ही बाब जमेची राहिली आहे कारण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये रन्स आल्या होत्या
तिथून पुढे तिसऱ्या षटकामध्ये देखील धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 15, तिसऱ्या षटकामध्ये 13, चौथ्या षटकामध्ये 5 आल्या. या षटकामध्ये अद्याप आपण पाहिलं तर एकच धाव आली आहे अद्याप, कारण ही जी धाव आहे ती गोलंदाजाच्या अकाउंट्समध्ये ऍड होणार नाही. अर्थात केवळ एक धाव आली आहे, ती ही वाईटची. यावेळेचा बॉलवर फुलटॉस बनवला, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय लॉंग ऑफला. एक सिंगल इथे कंप्लीट होईल. एकेरी दुहेरी धावेने संघ पुढे सरकत असताना आपण पाहत आहोत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे ती 47. एका धावेने जास्तीचा काही फरक पडणार नाही प्रतिस्पर्ध्याला. एक मोठी मॅच, मोठा सामना मैदानावरती आपण पाहत आहोत आणि धावाही तितक्याशा मोठ्या बनवाव्या लागतील. आदरणीय राजेशदादा सकपाळ साहेब, युवराजी दाभेकर साहेब यांचंही आगमन होत असताना आपण पोलादपूर तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक लगातारचा निर्धाव चेंडू येतोय. या षटकामध्ये केवळ आणि केवळ एकंदरीत धावा आपण पाहिल्या तर केवळ 2 आल्या, जिथे मात्र धावा या षटकामध्ये थांबल्यात. संघाची धावसंख्या केवळ 47 आहे. मागील 2 षटकामध्ये एक चौकार आलाय केवळ. षटकार तर लांबची बाब. काय गोलंदाजी झाली पहा. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल याचा मात्र नेम नाही. आदरणीय राजेशदादा सकपाळ साहेब यांचं आगमन आपण पाहत आहोत, ज्यांच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धेचं आयोजन सातत्याने गतवर्षीही पाहायला मिळालं आणि महाराष्ट्रातील नामवंत संघ या स्पर्धेमध्ये दाखल होत असताना आमदार चषकामधून पाहायला मिळाले होते. तथा आपण पाहिलं तर सातत्याने एक चांगल्या दर्जाचं व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. 4 षटकांचा खेळ संपलाय, 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती येते 47. फलंदाज बाद झाले 3. बॅटिंग करतोय अक्कलकोट ग्रुप टीम. पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आल्या गोलंदाजी मार्कवरती. फिरकीचा जादूगार आपल्या फिरकीच्या जोरावरती त्याने प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः लेझिम खेळायला भाग पाडलाय. थया थया नाचवलंय. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. रन्स आलेल्या नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये मागील 13 चेंडूमध्ये केवळ एक चौकार आलाय. मागील 12 बॉलचा विचार केला तर एकही षटकार, एकही चौकार आलेला नाहीये. अर्थात एकंदरीत आपण पाहिलं तर 5व्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. तिथून पुढे रन्स थांबल्यात. यावेळेला पुढे सासावल्यात, समोरच्या दिशेने केलाय. गॅप मोठा होणार नाही, तिथे धाबांचा तोटा. रन्स इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळतात एकंदरीत 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 ऑन दी बोर्ड. 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय, जिथे आपण पाहत आहोत तर खऱ्या अर्थानं स्कोर कार्ड वरती धावा सध्या घडील आपण 49 पाहत आहोत. 49 ऑन दी बोर्ड आहे. शैलेश, पुढचा बॉल शैलेश टू शैलेश. पुन्हा एकदा फ्लाइट दिली आहे शैलेश करणारे मैदानाच्या आतमध्ये. धुंडो रे साजना सांगणारी इनिंग त्याची इथे येते संपुष्टात. फलंदाज क्रमांक 4 बाद. $49 लॉस ऑफ 4 विकेट. बॅटिंग करतोय अक्कलकोट ग्रुप. मैदानाच्या आतमध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. जिथे धावा थांबल्या, रन्स आला नाही. प्रणयने झेल सोडला, तिथून पुढे ही कॅच सुटली, परंतु कोणताही मोबदला उचलता आला नाही.
यावेळचा चेंडू देखील फ्लाईट दिली, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय संकेत. संकेतच्या अगेन्स्ट हा चेंडू जो अवांतर राहिलाय, संकेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. संकेत मोरेला आपण पाहतोय बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर. यावेळेचा बॉल ऑन साइडला, आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग आकर्षक षटकार. त्याने षटकार टोकला ऑन साइडला. अक्षय गाडगेच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये षटकार आलाय, त्याला स्ट्राईक वरती आणण्यात आला आणि त्याने षटकार ठोकताना आपण पाहायला मिळालाय. लांब लचक षटकार त्याच्या बॅटमधून आला, कारण सध्याच्या घडीला तिसऱ्या क्रमांकावरती गेलेला बॅटर अगदी 5 बॉल त्याच्या अगेन्स्ट निर्धाव स्वरूपाचे आले आणि तदनंतर त्याने कोंडी फोडली. याही वेळेला लगातारचा दुसरा, वन्स अगेन अनदर बिग हिट षटकार. स्कोरकार्डवरती धावा या षटकाराच्या बरोबरीने 62 आल्यात. मॅच मध्ये शिरकाव अक्कलकोट ग्रुप या टीमचा 2 षटकार आल्यात. पुढचा बॉल गोलंदाज शैलेश उजव्या सीच्या बाहेर, बॅटची लिडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. पूर्वार्धाचा खेळ एकंदरीत आपण पाहतो इथून संपलाय. स्कोरकार्डवरती धावा त्या 62-63चं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. आणि जिथे आपण पाहतोय ना, तर पोलादपूर तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा इथे पार पडते, परंतु पोलादपूर तालुक्याच्या असोसिएशनचा मिनी वर्ल्ड कप म्हणून संबोधली जाणारी कालकाई नवलाई चषक पळचीलच्या माध्यमातून 24 आणि 25 मेला याच क्रीडानगरीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. मैदानावरती बनल्या त्या 62 4 फलंदाज बाद, 63चं टार्गेट ठेवण्यात आलंय. ते अक्कलकोट ग्रुप यांच्या माध्यमातून KNCC रायगड बॉर्डर पळचील या टीमच्या अगेन्स्ट. या आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या पलीकडे उत्तरार्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार, या मात्र आवाजामध्ये बदल करूयात. विशेष आभार आम्ही मानतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रथम क्रमांक रोख रक्कम 1,25,525 रुपये आम्हाला ज्यांच्यामधून लाभलेले आहेत. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी कदम, नगरसेवक पोलादपूर आदरणीय विनायकजी दीक्षित साहेब, मंगेजी बेलोसे साहेब, यंगस्टार पोलादपूरचे सर्वेसर्वा तथा उद्योजक यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांक या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलाय. VDK
अँड कंपनी तृतीय क्रमांक, पुणेची VDK अँड कंपनी यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांक आम्हाला लाभलाय, त्यांचे विशेष आभार. सुरेंद्र अण्णा चव्हाण अर्थात पोलादपूरचे आदरणीय सुरेंद्र अण्णा चव्हाण साहेब यांचे विशेष आभार. चतुर्थ क्रमांक ज्यांच्या माध्यमातून लाभलाय. पंचम क्रमांक आदरणीय राजेदादा सकपाळ साहेब ज्यांना आपण व्यासपीठावरती पाहत आहोत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे पंचम क्रमांक लाभलेला आहे, त्यांचे विशेष आभार. स्टार HFL पुणे यांच्या माध्यमातून षष्ठम क्रमांक आम्हाला लाभलेला आहे. यंग स्टार पोलादपूरच्या माध्यमातून बाईक तथा आपण पाहिलं तर बारामतीचे आदरणीय विशालजी कानडे साहेब यांचे विशेष आभार. सायकलसाठी त्यांचे योगदान आहे. समीरजी जाधव साहेब यांचे विशेष आभार. बिरवाडीचे समीरजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून सायकल. संजयजी चोरगे साहेब साखर अध्यक्ष जय भवानी स्पोर्ट्स साखर यांच्या माध्यमातून सायकल आम्हाला लाभली आहे. रुपेशजी सकपाळ साहेब कापडेचे आदरणीय उद्योजक आणि तथा आपण मनसेचे अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पाहतो आदरणीय रुपेशजी सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून सायकल लाभली आहे. विशालजी शेलार साहेब शेलार धाबा यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य सायकल आम्हाला लाभली आहे. संजयजी जाधव साहेब हनुमाननगर अध्यक्ष बेलदार समाज पोलादपूर यांच्या माध्यमातून सायकल आम्हाला लाभली आहे. राहुल मोरे साहेब आपण पाहतो सामनावीरसाठी त्यांच्या माध्यमातून आम्हाला महत्वाचे योगदान लाभलंय. तथा आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण योगेश दादा शेलार अध्यक्ष कापडे विभाग क्रीडा असोसिएशन यांच्या माध्यमातून सायकल लाभली आहे. त्याच वेळेला आपण पाहिलं तर सुरवते सर यांच्या माध्यमातून देखील सायकल आम्हाला लाभली आहे. सुशांतजी जगताप साहेब यांच्या इनिंग साकारली, तिथून मॅच आली 6 बॉल 7 वरती. 6 बॉल 7चा सामना शेवटच्या क्षणाला गेला 1 बॉल 6 वरती आणि तिथे पराभूतीच्या छायाखाली जावं लागलं. या स्पर्धेच्या माध्यमातून केतनदादा खाडे युवा मंच धामणदेवी या टीमला. क्रिकेटचा खेळ आहे, क्षणात राजा क्षणात रंक, कधी काय घडेल ना याचा मात्र नेम नाही. पहिल्या षटक गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल राजा घाडगे. राजा घाडगेने सध्याच्या घडीला फिटनेसकडे जास्तीचं भर दिलाय, कारण अलीकडच्या कालावधीमध्ये त्याची फिटनेस अफाट त्याने त्या फिटनेसकडे लक्ष दिलेलं पाहायला मिळत आहे. आणि एक सातत्याने एक चांगला गुणवान खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण नेहमी पाहतो. तोच राजा घाडगे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. सीबी ट्रॉफी मधला त्याचा परफॉर्मन्स असेल, CHAच्या अनेक स्पर्धा तो खेळत असताना पाहायला मिळतो. स्ट्राइक एंड वरती प्रणय कदम. पहिल्या बॉलवरती आक्रमण स्टार्ट झाला या चेसिंगला, रन चेसला सुरुवात. पहिल्या बॉलवरती षटकार. त्यांचे चिरंजीव अर्णव दीक्षित स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल खोलात टाकला होता, परंतु दिशाहीन राहिलाय. पहिल्या बॉलवरती 7 धावा आल्यात. जी काही दमदार सुरुवात होत असताना इथे पाहायला मिळाली. अवांतर धाव, एक्स्ट्रा रन, अतिरिक्तच्या मदतीने 7 धावा. पहिल्या चेंडूच्या अंती 7 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. पहिल्या चेंडूवरती 7 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये जिथे पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहत आहोत. राजा घाडगे गोलंदाजी मार्कवरती आला. पहिल्या बॉलवरती त्याचं स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणत असताना भव्य स्वागत करण्यात आलं. चांगली बॅटिंग होतीये प्रणय कदमच्या बॅटमधून. कदम कदम बढाए जा, खुशी की गीत गाय जा. प्रत्येकाचं लक्ष वेधूयात. आज आपल्याला खूप काय मिळणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. उजव्यासीच्या बाहेरचा बॉल ड्रायव्हिंग लेन वरती होता. 1 हँडेड ड्राईव्ह इथे पाहायला मिळाली. कव्हर्सला खेळला हलक्यात आणि एक सिंगल आली आहे. प्रणय कदमकडे धीरोधार्तता पहा किती चांगली आहे. त्याच्याकडे टेम्परामेंट चांगली आहे, त्याच्याकडे क्षमता चांगली आहे आणि संयमाने तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला पाहिलं तर 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन दी बोर्ड. सध्याच्या घडीला 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहेत. 63चा पाठलाग. विकेट जास्तीचा प्राप्त करावे लागतील त्याही गुच्छाने. क्रिकेटमध्ये एक प्रूव्ह अप्स आहे.
वन ब्रिंग्स टू. एखादी विकेट मिळाली ना तर दुसरी लगेचच प्राप्त होते, परंतु विकेट मिळवणं ही बाब महत्वाची राहते. यावेळेला उजव्या एसीच्या बाहेर भन्नाट वेगाने फास्ट अँड फ्युरियस हा बॉल इथे पाहायला मिळाला. राजा घाडगेचा एक चांगला चेंडू उजव्या एसीच्या बाहेर निघतोय. थेडी एसी रक्षकाचा भेद घेतोय. मंगेजी बिलोसे साहेब यांनाही आपण पाहतो. पोलादपूरचे बाहुबली गोल्डमॅन आणि तथा आपण पाहिलं ना तर प्रसिद्ध उद्योजक ज्यांना आपण सध्या दगडीला पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेला डाव्या एसीवरती पाहायला मिळाला. थेडी एसी रक्षकाचा भेद घेतलाय आणि एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. सागर भोसले त्याला जकडून ठेवलंय. जणू काय त्याच्या पायामध्ये बेड्या टाकल्यात, परंतु आत्मविश्वासाच्या जोरावरती पायामध्ये असणाऱ्या साखळदंडांनाही गंज लागते. तो आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा. मैदानावरती चांगला क्रिकेट खेळणं गरजेचं राहील. पुढचा बॉल घेऊन राजा पुन्हा एकदा सज्ज होईल. सातत्य राखलंय गोलंदाजीमध्ये. चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळाल्यात. प्रेक्षक हो, तुम्हाला एक स्कॅनर दिला जातोय युट्यूबच्या माध्यमातून. त्या स्कॅनरला स्कॅन करा, अगदी आपला फॉर्म सबमिट करा, फीडबॅक द्या आणि अगदी भरघोस पारितोषिका जिंका. यावेळेला स्विच हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक तेरी तो एक मेरी. सागर भोसलेच्या बॅटमधून आला षटकार. चिट केला, चांगलं स्ट्रेच केलं बॉडीला. पुढचा बॉल ऑन साइडला केवळ दिशा देण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक, क्विक सिंगल. रन्स येते. एक संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या सध्या घडीला 15. पहिल्या षटक महागडे राहिलं. पहिल्या षटकामध्ये राजाच्या आल्या त्या 15 धावा विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना KNCC रायगड बॉर्डर पळशील टीम. प्रीमियर लीगचा चौथं पर्व जसं पुढे आलं ना, केतन पवार हे नाव अक्षुप डोळ्यासमोर आलं. कारण सातत्याने मेहनती म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. ही खेळपट्टी आपण पाहतो, जी खेळपट्टी त्यांनी बनवली, किंवा दिवस रात्र त्यांनी जास्तीची मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून घेतलेली पाहायला मिळाली. शॉट फाईन लेगला त्याला आपण पाहतोय. खरं तर बॅटिंग त्याच्या वाट्याला आलेली नाहीये, परंतु गोलंदाजी तो करतो का हा एक सर्वाधिक मोठा प्रश्नचिन्ह राहील. बाहुबली जो मात्र शॉट फाईन लेगला उभा आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 15 धावा धावफलकावरती. 63चा पाठलाग. गोलंदाजी मार्कवरती विनोद जाधव. एक उंचपुरा असा गोलंदाज आणि हायम ऍक्शनने गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. पुढचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर. अपीश अँड देन पनिश. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा आलाय सणसणीत चौकार. त्याने इथे चौका ठोकत असताना आपण पाहायला मिळाला. बॅकफुटला आले. वेट अँड वॉच पॉलिटी अपनावली. ऑन साइडला नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्विक सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळते. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक त्याने इथे खेळण्याचा प्रयत्न केला होता. शफल झाला उजव्या सीच्या बाहेर. पाहिलं नाही स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना जिथे नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्याने इथे केला होता. माणस दाखवलं. धाडस चांगलं होतं त्याचं. स्कोर कार्डवरती धावा सध्या घडीला आपण पाहतोय ज्या 20 आहेत. पोलादपूर तालुक्याच्या या प्रीमियर लीगची आणि दक्षिण रायगडच्या या मानाच्या स्पर्धेची एक ओळख अशी आहे ना
की या स्पर्धेच्या माध्यमातून यंगस्टारचा कोणताही आयोजक मला कदापि गेले 4 पर्वामध्ये अगदी 4थं पर्व आलंय आणि एकही आयोजक व्यासपीठावरती पाहायला मिळाला नाही. खरं तर ही त्यांची सर्वाधिक मोठी आणि मोलाची बाब, कारण आयोजक असूनही आपण व्यासपीठावरती केवळ आसनस्थ राहणं ही बाब जास्तीची त्यांना जिथे पचत नाही किंवा वळणी लागत नाही. यावेळेचा बॉल फटका फसला, झेल होऊ शकतो का? क्षेत्ररक्षक आहेत, 3 क्षेत्ररक्षकांच्या मस्तकावरती दिलीय दस्तक. प्रणय कदमच्या बाटमधून आला चौकार. पोलादपूर नगरपंचायतीचे अगदी बांधकाम सभापती तथा नगरसेवक आणि आपण पाहिलं तर पोलादपूर नगरीमध्ये पहिलं क्रिकेटची स्पर्धा घेऊन येणार आहे सिद्धेजी सेठ साहेब तथा विनायकजी दीक्षित साहेब असतील, मग अगदी संदीपजी कदम सर असतील, मंगेशजी बेलोसे साहेब असतील आणि प्रत्येकानेच अगदी आपण पाहिलं ना तर सातत्याने मैदानाच्या बाहेर किंवा सातत्याने चहूबाजूला डगआउट स्टँडमध्ये त्यांना आपण नेहमी पाहिलंय. आणि म्हणून की काय, ही स्पर्धा आपल्यामध्येच एक मोठं घर करून जाते, प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करून जाते. आयोजकांचा कदापिही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं ना तर एक चांगल्या दर्जाचं आयोजन आणि नियोजन कसं चांगलं करता येईल त्याच्याकडे जास्तीचा कल पाहायला मिळतो. पुढचा बॉल 24 बांधल्यात, लगातारचा आणखीन एक लगातो 6 सिक्सरचा बॉल आणि त्यावरती आला 6 षटकार. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळतोय अवांतर धाव. विनोद जाधव वरती इथे दडपण जास्तीचे आलेत, प्रेशर इथे क्रिएट झालं. अगदी आपण पाहिलं तर विनायकजी दीक्षित साहेब यांचे चिरंजीव उपस्थित झालेत, परंतु अगदी त्याच वेळेला सिद्धेजी सेठ साहेब यांचे देखील चिरंजीव या ठिकाणावरती उपस्थित होत असताना आपण पाहत आहोत. इवान सेठ यांचे हार्दिक स्वागत आपण करू. स्विच हिट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आकर्षक, अद्भुत, अविश्वसनीय षटकार. या मॅच मध्ये रन्स आल्यात, या षटकामध्ये धावा आल्यात, या षटकामध्ये 2 चौकार 2 षटकार. आता मात्र धावसंख्या झपाट्याने पुढे सरकली आहे. एकंदरीत पाहिलं तर विजयासाठी येणारे 25 चेंडू आणि 26 ची आवश्यकता, 25 चेंडू आणि 26 ची आवश्यकता राहिली आहे. सामना खुला झाला. विनोद यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय आणि एक डॉट बॉल. 24 चेंडू आणि 26 ची गरज, येणारे 24 बॉल 26 ची आवश्यकता. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असा आलो. खेळ झालेला नाही आहे, कारण पूर्वार्धामध्ये धावा थांबल्या, पहिल्या 2 षटकामध्ये रन्स आल्या, पुढच्या 2 षटकामध्ये धावा, पुढच्या 3 षटकामध्ये धावा थांबल्या, शेवटच्या षटकामध्ये रन्स आल्या जरूर, परंतु त्या तितक्याशा यशाची हमी देणाऱ्या नव्हत्या. कारण मैदानाच्या आतमध्ये ही धावसंख्या अगदी चेसेबल वाटू लागली
अगदी ठिंगणी वाटते, कारण ज्या रीतीने प्रणय कदम बॅटिंग करतोय, संघाचा कर्णधार आहे, संघाचा दिशादर्शक, तारणहार, नेता, संघाचा कर्णधार बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि अनप्लेबल स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेत, कारण 3 षटकार 1 चौकार असे मारलेत ना या बहादराने. चेंडू सीमारेषा ओलांडणारे आणि अगदी लांबलचक जाणारे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करण्यात येतो. एक डीप पॉइंट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अगदी तैनात करण्यात आलाय. डीप मध्ये नाही तर पॉइंट आतमध्ये बोलावलाय. 38 सर्कल मध्ये तैनात करण्यात आलाय. एक क्षेत्ररक्षक मिड ऑफला आहे, जिथे स्लीप तैनात करण्यात आली. शॉट फाईन लेग आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेला बॅकफुटला आले, ऑन साइडला आकाशाला गवसणी घालणारा चेंडू सीमारेषा ओलांडतोय. मिळतील धावा 6. हा आलाय षटकार. फलंदाज OUT बाद. DRS अनसक्सेसफुल. इथे पहिला सागर बाद होत असताना सागर भोसलेला आपण पाहत आहोत. चांगली इनिंग त्याने साकारली. 8 बॉल फेस केले, 18 धावा त्याच्या बॅटमधून, 2 षटकार 1 चौकार. हेल्दी स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली होती. 22 बॉल आणि 20 ची आवश्यकता आहे. खरं तर निलेश सर सुरुवातीच्या कालखंडामध्ये नंबर्सवरती जास्तीचा बोलायचो, तर आता 22 चेंडू आणि 20 ची आवश्यकता. 22 हा आकडा संदीजी मानेसर यांच्यासाठी तितकासा लकी असतंय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सामन्याकडे वळूयात आपण, कारण जास्तीचं गांभीर्याने क्रिकेट खेळलं तर काहीतरी दुर्घटना घडू शकते. राजा घाडगे गोलंदाजी करतो. 20 बॉल 22 ची गरज. 22 चेंडू आणि 20 ची आवश्यकता होती आणि हा बॉल इथे थेडी रक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल येत असताना 21 चेंडू आणि 20 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. स्वप्नील कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाल्यात. 3ऱ्या क्रमांकावरती रन्स त्यांना गोळा करावा लागणार आहेत, कारण मैदानाच्या आतमध्ये विकेट संपादन केली राजाने. आणि राजाला जशी विकेट मिळते ना, त्यावेळेला आपण म्हणतो ना गोलंदाजाला खुराक हवी असते, ती त्याला मिळाली की तो अधिक घातक बनतो. हलक्या हाताने इथे स्टीअर केले. एक सिंगल इथून प्राप्त होईल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल. स्कोरकार्डवरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 44. येणारे चेंडू इथून शेष राहिले त्या अर्थात 20 चेंडू आणि 19 ची गरज. वीस चेंडू आणि 19 ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. सामना जेमतेम खुला झालेला पाहायला मिळाला, कारण फलंदाजांनी वरचढपणा दाखवला आणि अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स असं म्हणत असताना, अगदी हा मूलमंत्र अंगीकारक असताना, प्रतिस्पर्ध्यावरती केवळ आक्रमकतेने रन्स गोळा करत असताना या फलंदाजांना आपण पाहिलं. धावा आल्या, राजाच्या अगेन्स्ट रन्स आल्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या आणि तिथून पुढे 63 धावसंख्येचा पाठलाग करणं ही सोपी बाब अगदी बनली
कारण विनोद आला गोलंदाजी मार्कवरती, त्याने सपाटून मार खाल्ला. त्याच्या ज्यावरती ज्या वेळेला हल्ले करण्यात आले डिटर्जंटचा वापरच नाही केला, बॅटने अक्षरशः धुलाई केली. 22 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या. कमी गतीचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला, वळवला. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतो आहे. व्हेरिएशन अँड व्हरायटी तुमच्याकडे असावीच लागते. द्रुतगतीचा गोलंदाज हा नेहमी चाणक्य असावा लागतो. येणारे 19 चेंडू आणि 19ची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन मॅचची सिच्युएशन ही आहे की स्कोर कार्डवरती 44 बनल्यात, एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना KNCC रायगड बॉर्डर पळशील टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. KNCC रायगड बॉर्डर पळशील टीमला आपण पाहत आहोत. उमेजी मोरे साहेब यांच्या मालकीचा संघ. पुढे सरसावले हलक्या हाताने केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक क्विक सिंगल शॉट मिड विकेटच्या क्षेत्रामधून इथून घेण्यात आली आहे. इकेरीच्या मदतीने जिथे मात्र आता समीकरण बदलले आहेत. येणारे 18 चेंडू आणि 18ची आवश्यकता. 18 बॉल 18ची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊया, डीजेकडे जाऊयात. पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. पोलादपूर तालुक्याचे नगरसेवक अगदी बांधकाम सभापती सिद्धेजी सेठ साहेब यांना आपण स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. यश मोरे त्यांच्या साथीला पाहायला मिळतात आणि अगदी तथा अविनाश दाभेकर यांना देखील आपण पाहत आहोत. खरं तर हे कार्य जे आहे ना पाणी पाजण्यात सर्वाधिक महत्त्वाचं राहतं. मला ईशान किशनची आठवण होते. पाणी घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये एक वेळेला गेला होता. पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना पाजण्यासाठी गेला, स्वतःच प्यायला आणि मैदानाच्या बाहेर आला होता. खरं तर सचिन तेंडुलकरने एक पाणी पाजण्याचं कामकाज केलंय, विराट कोहलीने केलंय, महेंद्रसिंग धोनी पाहायला मिळाला होता. खरं तर सर्वाधिक महत्त्वाचं कार्य राहतं आणि ते इथे पार पाडलं जात आहे. पाण्याची मागणी झाली मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा वळूयात. 18 चेंडू आणि 18ची आवश्यकता. सामन्यामध्ये जास्ती ते काय राहिलेलं नाही, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, कधी रंग बदलेल याचा मात्र नेम नाही. मैदानाच्या आतमध्ये येणारे 18 बॉल 18ची गरज. संदेश करणारे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. संदेशला आपण पाहतो गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना एक चांगल्या दर्जाचा सामना पाहायला मिळाला अशी अपेक्षा होती प्रत्येकाची. कारण मागील सामना एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला होता. चुरशीची मॅच शेवटच्या बॉलपर्यंत गेली. गोलंदाजांनी जी काही चुणूक दाखवली की मोना एक नवीन हिरा पोलादपूर नगरीला मिळत असताना आपण नेहाल पवारला पाहिलं. काय गोलंदाजी केली होती नेहालने. धाबे यष्टीवरती हा बॉल दिशाहीन राहिला. संदेशने अतिरिक्त धाबेने सुरुवात केली. संघाचा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये उभा असल्या कारणाने प्रणय ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय त्याचा आविर्भाव, त्याचा थाट निराळा आहे. 24 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. बॉल त्याने अद्याप फेस केले ते 8 चेंडू आणि 24 धावा. 300चा हेल्दी स्ट्राईक रेट त्याच्या बॅटमधून रन्स येत असताना आपण पाहायला मिळाल्यात. थांबायला तो तयारच नाही. बॅकफुटला आले, ऑन साईडला हलक्या त्याने केला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल, डबलचा प्रयत्न होतोय. सेकंड रन इथे कंप्लीट करण्यात आली आहे. या चुका ज्या आहेत ना या काही अंशी अंगलट आल्या. कारण पहिल्या पूर्वार्धाचा जर का आपण विचार केला तर पहिल्या 3 षटकामध्ये रन्स आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 15, तिसऱ्या षटकामध्ये 13, चौथ्या षटकामध्ये मॅच थांबली. तिथे 5च धावा आल्या. जिथे आपण पाहिलं तर 5व्या षटकामध्ये केवळ 2 धावा आणि 12 बॉलमध्ये ज्या वेळेला 7 रन्स आल्या ना त्याच वेळेला कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं अक्कलकोट ग्रुप ही टीम मॅचमधून थोडी अंशी बाहेर निघाली होती. स्कोर कार्डवरती धावा त्या 48. स्वीशीट चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
प्रणय कदमच्या बॅटमधून चेंडू सीमारेषा ओलांडतोय चौकार. गगनात मावेनासा झालाय. पुरलेंचा बॉल पुन्हा एकदा क्विक सिंगल इथे अर्जित करण्यात येते. फेकी खराब झाली, बॅकअप नाही आहे. रन्स मिळेल ती एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वाधारेल. स्कोरकार्डवरती रन्स आहेत त्या 53 धावा. लेग बायच्या स्वरूपामधून धाव आली. रुपेजी जाधव साहेब यांना आपण पाहिलं सध्याच्या घडीला ज्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये ते केवळ गेले नाही, प्रणय कदमला त्याने खुशीने बक्षीस दिलं, कारण त्याने ठोकलेला षटकार असेल, त्याने केलेली बॅटिंग असेल, रन्स त्याने गोळा केल्यात. तो संघाचा कर्णधार आहे. कर्णधार केवळ कर्णधार म्हणून टॉससाठी येण्याच्या कामी नसावा. कॅप्टन हा संघाच्या पडत्या समयी मैदानाच्या आतमध्ये उभा राहणारा असायला हवा. अनेक कर्णधारांना आपण पाहतो की केवळ टॉससाठी येत असताना पाहायला मिळतात, परंतु हा खेळाडू आहे संघाच्या चांगल्या समयी देखील आणि पडत्या काळा देखील तो मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला आहे. प्रणय कदम. संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती आहे ती 53. कमी गतीचा बॉल वळवला, तेडी यष्टिरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल आलाय. संदेश करण्याच्या अगेन्स्ट इंटेन्शन काहीसे निराळ्या पाहायला मिळाले स्वप्नील कदमचे. त्याने हा स्ट्रोक अटेम्प्ट केला नाही, त्याने धीरोदार्तता दाखवली, संयम ठेवला, संयमाचा बाण फुटू दिला नाही. त्याला ठाऊक आपण मॅचमध्ये आलेलो आहोत. अशा क्षणाला मोठे स्ट्रोक घेऊन संघाला अडचणीमध्ये घेऊन जायचं नाहीये. करंट रन रेट 14.45 पाहायला मिळतो. आस्किंग रन रेट 4.20 पाहायला मिळतोय, जिथे विजयासाठी आवश्यकता या मॅच मध्ये राहील 14 चेंडू आणि जिथे 10ची आवश्यकता असताना हा चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा आलाय. पुढचे 13 चेंडू आणि 10ची गरज आहे, कारण या सामन्यामध्ये जी काय प्रणयने धुलाई केली आहे प्रत्येकाचीच. रन्स आल्या, धावा आल्या आणि त्या कारणास्तव संघ मॅच मधून काही अंशी का होईना इथे 19-20 जी मात्र पाहायला मिळाली. लोअर फुल टोस बॅटची लिडिंग एज घेतली आहे. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. रन्स मिळणार नाही. येणारे 12 बॉल, 10ची गरज. 12 चेंडू आणि 10 धावा. विनर्स ही लढत राहणार आहे. मागील मॅचचे विजेते टीमचे कॅप्टन चला येऊन उपस्थित व्हा. जयहनुमान नगर वॉरियर्स टीमचे कॅप्टन चला आपल्या संघाचा ताफा जो सुसज्जित करा आणि कॅप्टन चला येऊन आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. पहा ना, या वर्षीच्या हंगामामध्ये खऱ्या अर्थानं PTPLची स्पर्धा 4थ्या पर्वामध्ये आली. खरं तरी ही स्पर्धा येत असताना यावर्षी व्यासपीठ एक वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलंय आणि इथून समालोचन करण्याची काहीशी वेगळीच लज्जत आहे, वेगळी मजा आहे. खरं तर या वर्षीच्या हंगामामध्ये मान्यवरांना इथून सामन्याचा आस्वाद जास्तीच्या उंचावरून घेण्यात येत असताना पाहायला मिळतोय. इथून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं या मैदानाचं विहंगम दृश्य पाहण्याजोगे आहे. हे फ्लड लाईटचे टॉवर पहा. मला तर वाटतं ही लाईट्स इतकी चांगल्या प्रमाणावरती आहे ना, एखादी टाचणी देखील मैदानावरती पडली ना तितकी ती देखील दिसू शकते. इतकी चांगली लाईट्स तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. चला घाई करा, जास्तीचा वेळ लागतोय. फिल्डिंग करणारी टीम थोडीशी घाई व्हायला हवी. येणारे 12 बॉल आणि 10ची आवश्यकता आहे. जास्तीचा वेळ व्यतीत करू नका, कारण आजच्या रात्रीमध्ये आपल्याला 8 सामने कव्हर करायचे आहेत. पुढचा बॉल गोलंदाज योगेश करणाऱ्याचा पहिला बॉल शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळतोय. क्विक सिंगल इथून देखील अर्जित करण्यात आली. 9ची गरज. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव आली. 11 चेंडू आणि 9ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते. शोल्डर डाऊन झालेत आपण पाहिलं अक्कलकोट ग्रुप या टीमच्या खेळाडूंचे, कारण त्या दर्जाचा परफॉर्मन्स झाला नाही. बॅटिंग चांगली केली होती राजे आणि संदेशने. तिथून पुढे एकही बॅटरचा तगादा
मैदानाच्या आतमध्ये जास्त कार लागला नाही, किमोनं आपण पाहिलं ना केवळ हजेरी लावण्याचंच कामकाज ते करत होते. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. संघाची धावसंख्या थांबली, कारण 2 षटकामध्ये केवळ 7 आल्या. शेवटच्या षटकामध्ये रन्स आल्या, परंतु त्या मुबलक नव्हत्या आणि तेही यशाची हमी न देणाऱ्या. बॅकफुटला आल्यात, गॅपमध्ये केलाय, चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. मिळतील धावा 4. स्वप्नील कदमच्या बॅटमधून हा आलाय चौकार. येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 5ची गरज. 10 चेंडू आणि 5 धावा. महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने हा इथे षटकार येईल का? एक षटकार ही अनेक गोष्टी घडून जातो. महेंद्रसिंग धोनीने एक षटकार ठोकला, वानखेडेमध्ये त्याचं स्टँड बनवण्यात आलं. केवळ एक षटकारच नाही तर भारताला त्याने जो काही विजय मिळवून दिला होता ना, त्या आठवणी वानखेडेच्या मैदानावरती सजवण्यात आल्या. आणि जिथे ठोकला ना तिथल्या चेअर्स आहेत, त्या चेअर्सवरती नाव हे महेंद्रसिंग धोनीचं देण्यात आलं. मैदानाच्या आतमध्ये तिथे योगेश कर्नाळे. पुढचा बॉल, मॅच फिनिश, सामना संपवला, खेळ खल्लास, षटकार येतोय स्वप्नील कदमच्या बॅटमधून. विस्फोटक इनिंग त्याने साकारले आणि तो राहिलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा हकदार. टॉस आपण करतोय, हेड आणि टेल. दोन्ही संघांनी एक मॅच जिंकले. राजेदादा सकपाळ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टेल इज अ कॉल. टॉस जिंकला आहे. अर्थातच KNCC प्रणय निर्णय काय असणार आहे? प्रथम गोलंदाजी स्वीकारू. आणि पहिली मॅच खेळत असताना तुझी बॅटिंग धावा बनवल्या गेल्या आणि आता बॅटिंग करण्याचा निर्णय तू घेतलाय, कारण काय? ॲक्च्युली नक्कीच ग्रुप माझ्या मते PTPL मधला सगळ्यात टफ ग्रुप आहे. तर मोस्ट ऑफ आम्हाला चेस करायला माझी बॅटिंग लाईनअप थोडी मला चांगली वाटते. त्यामुळे आम्ही चेस करताना आणि बॉलर देखील नवीन असल्याकारणाने त्यांना योग्य मार्गदर्शन करून बॉलिंग करतोय. कदाचित समोरच्या टीमचा स्कोर कमी झाला तर आम्हाला चेसिंगला आमच्याकडे चांगला बॅटिंग अटॅक आहे. त्यामुळे नक्कीच नेहमी गोलंदाजी स्वीकारतोय. गोलंदाजी करायची आणि चेसिंग झाली आहे, तू बॅटिंग देखील केली आहे, परंतु ही स्पर्धा आणि हे आयोजन याबद्दल काय म्हणशील? लास्ट मॅचलाच बोललो, PTPL रायगड प्रीमियर लीग नंतर सगळ्यात मोठी आपल्या रायगड तालुक्यातली लीग म्हणजे पोलादपूर तालुका प्रीमियर लीग.
हे तुम्ही आपल्या मुंबईमध्ये देखील कुठेही विचारू शकता. अक्षरशः घाटकोपर ठाण्याला जरी गेलो तरी प्रत्येक आपल्या आजूबाजूला जो राहणारा असेल तो पण विचारतो, अरे तुमची लीग एवढी मोठी. म्हणजे आता हे त्यांना असं वाटतं की आपण कदाचित या रायगड तालुक्यातले पाहिजे होतो, या पोलादपूरमधले पाहिजे होतो, कदाचित आपल्याला ही पण लीग खेळायला भेटली असती. त्यामुळे नक्कीच पोलादपूर तालुका प्रीमियर लीग जे पर्व भरवतात त्यांना हॅट्स ऑफ आहे. असं आयोजन, असं नियोजन आपल्याला कुठे बघायला भेटणार नाही. एकदा जोरदार टाळ्या आपल्या पोलादपूर, जे यंगस्टर पोलादपूर आणि आपली पोलादपूर असोसिएशन कमिटी करते, ते नक्कीच चांगलं क्रिकेट नक्कीच आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपली पोरं खेळतील. नक्कीच धन्यवाद. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देतोय राजेश दादा या आपल्या शुभ हस्ते आपण आणि शैलेश भाईजीकडे आपण देखील या एक आकर्षक मेडल या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय आणि एक आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून आणि चॅम्पियन फोर्ट्स महाडच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट देखील दिले जाते. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार अष्टपैलू कामगिरी करत असताना आपण पाहतोय. टॉस जिंकला या ठिकाणी पुन्हा एकदा KNCC पळचील या टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय पुन्हा एकदा आणि बॅटिंग करायची आहे हनुमाननगर वॉरियर्स या टीमला. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिल्या सत्रासाठी आणि पहिल्या डावासाठी आवाज ऐकाल मनोजी वगैरे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.